माझ्या परिवारामध्ये माझ्या मुलीला असंच चर्चा बैठक सुरू होती. नवं हवन कार्य माझ्या परिवारामध्ये गुंतण्यामध्ये होतं. मी मार्गात नव्हतो आणि आम्ही एका शिवारामध्ये बसून होतो. चर्चा बैठकीच्या माध्यमातून मार्गदर्शन आम्ही तिथे ऐकलं. माझ्या कानी ते शब्द पडले आणि ते शब्द ऐकून सन्यानी मी घरी आलो. घरी आल्याच्या नंतर विचार केला. म्हटलं माझ्या परिवारामध्ये सर्व दारू पितात, माझे नातलग दारू पितात, मामे काका सगळे दारू पितात. माझा एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अगर माझ्या मुलाला दारूचं व्यसन लागलं तर माझ्या जीवनाचं सोनं चाललं जाईल. बरोबर ना? मला व्यसन नव्हतं, मी व्यसनी नव्हतो. मी म्हटलं माझा एकुलता एक मुलगा आहे आणि आज हा नरम आहे. मी याला जसा वाकला हा वाकू शकते. मळक्याला आकार आपण केव्हा देतो? जेव्हा मळकं तयार करतो तेव्हाच. जेव्हा ते कडक झाल्यावर त्याला आकार देता येत नाही, मोडते, तुटते. नंतर मध्ये म्हटलं हा मोठा झाला, याला किती आपण वाकाचे प्रयत्न करून म्हटलं हा वाकणार नाही, तुटून जाईल. अशा प्रकारे मी मग विचार केला आणि आम्ही पती पत्नी विचार करून सन्यानी आम्ही खरोखरच माझ्या मुलावर चांगले संस्कार घडले पाहिजेत. माझा मुलगा दारूच्या आहारी नाही गेला पाहिजे, कोण्या व्यसनी नाही गेला पाहिजे. म्हणून त्या मुलासाठी आम्ही पूर्ण परिवार बाबाच्या मार्गाशी जुळलो. नाहीतर दुसरं काही आम्हाला व्यसन नव्हतं. आज माझा मुलगा कॉलेजला जाते आणि खरोखर बाबाच्या कृपेने सुखी आहे. माझ्या परिवारामध्ये एक अशी तुम्हाला एक अनुभव सांगतो. माझे भाऊजी होते. भाऊजीने मला फोन केला, म्हणे मनोर म्हणे मी तुझ्या घरी येत आहो, मला मटण जेवण करायचं आहे. म्हटलं भाऊजी मी बाबाच्या मार्गामध्ये आहो, साध्या कार्यामध्ये होतो. म्हटलं मी तुम्हाला मटण नाही, तुम्ही जे म्हणाल ते विचारू शकतो, पण माझ्या घरामध्ये दारूचा प्रवेश पाहिजे नाही, आम्हाला दारू चालत नाही. म्हणे नाही म्हणे तू मार्गात आहे, मी दारू पिणार नाही. म्हटलं ठीक आहे या भाऊजी. भाऊजी आले. भाऊजी आल्यानंतर मध्ये स्वयंपाक झाला आणि ते खरोखरच बस स्टॉपवर जाऊन दारू पिऊन आले. मी त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही दारू पिऊन आहात का? म्हणते नाही. पण मी भगवंतापाशी शब्द सोडवले. रात्र खूप झाली होती. मी म्हटलं एवढ्या रात्री जरी यांना मी जेवण दिलं नाही, वापस जरी पाठवलं, दारूच्या भरामध्ये हा व्यक्ती जरी हायवेनं गेला, उद्या ऍक्सिडेंट झाला तर माझी बहीण मा डोक्यावर खापर फोडल, हा विचार बी आपल्या मनामध्ये येते. त्यासाठी ते यांनी जेवण केलं. जेवण करून गेल्यानंतर मध्ये दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीला जे काजिना म्हणतात, पहिले माता म्हणायचे, आपण नाता मार्गामध्ये आपल्याला माता म्हणता येत नाही, त्या काजिन्या माझ्या मुलीला तळ पायापासून तर डोक्यापर्यंत झाल्या. इतक्या भयंकर झाल्या की तिला पंख्या कूलर शिवाय ते माझी मुलगी राहू शकत नव्हती. तिचं शरीराचं एकही असं शरीर त्या काजिन्यानं म्हणजे तिचं शिल्लक राहिलं नव्हतं. इतक्या भयंकर काजिन्या आल्या. जेव्हा आम्ही त्या मुलीला डॉक्टर उपचार केला, तीर्थ बनवून देऊ आम्ही साध्या कार्यात, तीर्थ दिलं, तीर्थ लावलं, तिला ज्योतीतलं तेल लावलं, सर्व काही करू आम्ही उपाय, पण ऑप्शन नाही. एक मार्गदर्शक मिळाला, मी नाव सांगत नाही. त्या मार्गदर्शकाला मी विचारलं, म्हटलं माझ्या मुलीला खूप भयंकर काजिने आलेल्या आहेत, याच्यावर काहीतरी उपाय सांगा. त्यांनी काय म्हटलं, म्हणे तीर्थ ज्योतीतलं तेल याच्याशिवाय उपाय नाही म्हणे, हेच तू कर म्हणे, तीर्थ देत जा, ज्योतीतलं तेल लाव म्हणे, याच्याशिवाय दुसरा उपाय नाही. मग ते आमचे ज्येष्ठ सेवक होते. गावामध्ये ज्येष्ठ सेवक असतात, जे सगळ्यात पुराणे असतात, त्यांना आपण ज्येष्ठ सेवक म्हणतो. बरोबर आहे ना? ज्येष्ठ, श्रेष्ठ, कनिष्ठ म्हणतो आपण. मी ज्येष्ठ सेवकांना विचारलं. ज्येष्ठ सेवक मला काय म्हणत होते, दादा एक काम कर मनोहर भाऊ म्हणे, तू घरी म्हणे मच्छ्या बनव आणि मच्छ्याच्या रसा घरामध्ये शिंपून टाक आणि हिच्या होटाने लावून दे म्हणे, तिला बाटलं का हे जाते म्हणे. पहा आमची म्हणजे कितपर्यंत विचार आहे आमच्यावाले. परमेश्वरावर आमचे विचार नाही आहे, आमची त्या कोंबड्या बकऱ्याच्या मच्छीच्या रश्यावर विचार आहे की नाही आहे. मी माझ्या मार्गदर्शकाकडे नंतर मध्ये गेलो आणि मग त्यांना विचारलं, म्हणे तू इतका वेळ कसा केला म्हणे, लवकर यायला पाहिजे होतं म्हणे. आणि त्यांनी सांगितलं, कारण आम्ही साध्या कार्यामध्ये होतो, एका त्यागी सेवकाकडे जा म्हणे, तिथून मी फोनवर बोलीन म्हणे, मला तुम्ही फोनवर बोलवून दे जा. आणि गेलो, विचारलं, म्हणे तो त्याच्या विनंतीमध्ये सकाळी जेवून तुम्ही बसा आणि त्याला म्हणे की परमेश्वराच्या प्रतिमेचं दही दुधानं आंघोळ कर, दही दुधानं आंघोळ करायला लाव म्हणे, त्या प्रतिमेचं 3 दिवस पूजन करायला लावा म्हणे, 3 दिवस मध्ये तीर्थ बनायला लावून द्या म्हणे, आणि त्या प्रतिमेचं आंघोळ केलेलं जे तीर्थ निघेल, जे पाणी निघेल म्हणे, जे आपण झाडाला टाकतो हे प्यायचं नाही म्हणे, ते एका वाटीमध्ये पकडायला लावजो म्हणे, आणि ते कापसाच्या फोव्यानं जिथं जिथं तिला काजिने आहे तिथं तिथं लावजो म्हणे, आणि एक तीर्थ म्हणे प्यासाठी वेगळं बनवून मागजो म्हणे, जे शुद्ध पाणी आपण पाणी आंघोळीला आणतो ते. असं केलं मी. आणि खरोखरच त्याच दिवशी 4 वाजता माझ्या मुलीच्या डोळ्यात खिपल्या पडत गेल्या. 4 वाजता खिपल्या पडल्या. मुलगी जेवायला लागली आणि हसत लागली. पहा हे सत्य अनुभव आहे. म्हणून भरपूर अनुभव आहे.
आणि वेळ खूप कमी असते, त्याच्यामुळे मी एवढेच माझे अनुभव सादर करतो. माझ्या वाणीतून बोलण्या चालण्यात काही चुकलं असेल तर मी भगवंताला, बाबाला, आईला माफी मागतो. मला क्षमा करा आणि तुम्हाला सुद्धा माफी मागून 2 शब्द विराम करतो. सर्वांना माझ्या एक साथ नमस्कार जी.